सोलापुरात रामनवमी निमित्त 3 दिवसीय यात्रेचा समारोप झालाय। दशमीला बाणलिंग मंदिरापासून भव्य रथयात्रा निघाली होती। ठिकठिकाणी ज्येष्ठ नागरिकांकडून पारंपरिक नृत्य देखील यावेळी सादर करण्यात आलं होतं। तर यात्रेत या नागरिकांचा मोठ्या संख्येने सहभाग देखील होता। मंदिरातली आणि रथ मिरवणूक ही सर्व जबाबदारी देवस्थान कमिटीतर्फे केली जाते आणि यात्रा कमिटीची गावातील वर्गणी होते, देणगीदार असतात, आयोजक असतात। ही यात्रा कमिटी कुस्त्या भरवणे, मंदिराची साफ म्हणजे गावाची साफसफाई करणे, बाकीच्या सर्व ज्या गोष्टी आहेत ते गावातल्या गावकऱ्यांच्या पैशातून यात्रा कमिटी करते। ही रथ मिरवणूक सकाळी 7:30 साधारण सुरू होते, 2:30 ते 3च्या दरम्यान पुढे जाते आणि त्यानंतर संध्याकाळी 5 ते रात्री 11-12 वाजेपर्यंत कुस्त्यांचा खूप मोठा फड होतो आणि या फडामध्ये बक्षीस खूप असल्यामुळे अनेक हिंद केसरी, जवळजवळ 50% हिंद केसरी आणि 50% महाराष्ट्र केसरी कुस्ती खेळलेली, एवढी परंपरा कुस्तीची आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।